खरं तर भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये आपल्याला सांगितलंय की पैशाने माणूस धनवान होत नाही, तर माणसाची खरी श्रीमंती ही संस्कारांमध्ये आहे आणि ती खरी श्रीमंती या श्री परिवारामध्ये अनुभवायला आम्हाला मिळते. खऱ्या अर्थानं जगात श्रीमंत कोणी असाल तर तुम्ही आहात, कारण नानासाहेब आणि तेत्रो अप्पासाहेब यांच्या विचाराची श्रीमंती ही घेऊन तुम्ही जीवनामध्ये जगता आणि म्हणून मला असं वाटतं की तुमच्यापेक्षा श्रीमंत दुसरं कोणीच या ठिकाणी असू शकत नाही. कपडे खराब झाले तर धुता येतात, शरीरही आंघोळाने स्वच्छ करता येतं, पण मन कसं स्वच्छ करायचं आणि हे मन स्वच्छ करण्याची जी काही त्या ठिकाणी रसायन आहे ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी अप्पा स्वारींच्या शब्दांमध्ये आहे, त्यांच्या निरूपणामध्ये आहे. आपल्या घराण्याचा इतिहास हा 450 वर्षाचा इतिहास आहे आणि आपल्या 8 पिढ्यापूर्वी गोविंद चिंतामण शांडिल्य हे महाराजांच्या काळामध्ये धर्मजागृतीचं काम त्या ठिकाणी करत होते आणि त्यांच्या धर्मजागृतीच्या कामाचं जे काही स्वरूप होतं ते बघितल्यानंतर महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी सांगितलं की आपण केवळ शांडिल्य नाही आहात, आपण खऱ्या अर्थानं धर्माधिकारी आहात आणि तेव्हापासनं महाराजांच्या प्रेरणेनं हे धर्माधिकारी नामाविरुद्ध या ठिकाणी लागलं आणि तिथपासनं पिढ्यानं पिढ्या आज हे कार्य या ठिकाणी धर्मजागरणाचं आपल्या माध्यमातून होत आहे. ही खरोखर अत्यंत मोठी गोष्ट आहे की यापूर्वी नानासाहेबांचा पुरस्कार घेण्याकरता अप्पासाहेब ज्यावेळेस आले होते त्यावेळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली, सर्वात जास्त लोक एका ठिकाणी जमा झाले. त्या ठिकाणी पुरस्कार सोहळा झाल्यानंतर लोक निघून गेले, कचऱ्याचा चिटोरा देखील त्या ठिकाणी नव्हता. हे जे संस्कार आहेत आणि त्यावेळी लोकांना असं वाटायचं हा रेकॉर्ड कधी तुटूच शकत नाही, पण आज तो रेकॉर्ड देखील पुन्हा तुटला आणि त्याही पेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खरोखर मला असं वाटतं अत्यंत मोठी गोष्ट आहे.